आता प्रचाराची जोरदार रणधुमाळी सुरू आहे. आरोप प्रत्यारोप टीका टिप्पणी चालू आहेत. आपले सासरे हे सातत्यानं भाषणामध्ये सांगत असतात अंबरनाथ नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती अत्यंत डबघाईला आलेली आहे. मी वारंवार सांगतो की तुम्ही चार्टर्ड अकाउंटंट आहात, म्हणजे एक हिशोब जो आहे तो हिशोब सुरळीत करण्याचं काम आपण करता. तर जर आपण निवडून आलात, नगराध्यक्ष झालात, तर या शहराचा आर्थिक गाडा सुधारण्यासाठी काय आपल्या डोक्यामध्ये आहे, काय ब्ल्यूप्रिंट आहे त्यासाठी? पहिले तुम्हाला सांगू इच्छिते की आपल्या भारतामध्ये मोदीजींची म्हणजे भाजपची सत्ता आहे. महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी म्हणजेच आपल्या भाजपची सत्ता आहे. त्याचबरोबर आपल्या शहराला जर भाजपची सत्ता लागली तर आपल्याला निधीची कमी करणार नाही, म्हणजे निधीची कमी बिलकुल पडणार नाहीये. आणि ह्याच निधीचा माझा जो अभ्यास आहे, माझं जे शिक्षण आहे, याचा वापर करून ह्या निधीचा पैसा न पैसा कसा उपयोगी जनतेच्या उपयोगाला येईल ह्याचा माझा प्रयत्न असणार आहे. मी तुमच्या माध्यमातून टीव्हीवरच सांगते, तुमच्या माध्यमातून सांगते की, आणि मला ह्या सांगताना बिलकुल ही भीती वाटत नाहीये की जसं मोदीजींचं मंत्र आहे तसंच मंत्र माझाही आहे आता की ना खाऊंगी ना खाने दूंगी और जो खाया है उसका भी हिसाब लूंगी. तर माझं हेच असेल की जे काही पैसे आले ते जनतेच्या सेवेसाठी, जनतेसाठी उपयोग त्याचा झाला पाहिजे. आणखीन एक सांगते, विकासाच्याच कामामध्ये अजून अशा प्रकारचे बरेच कामं आपण करणार आहोत, पण त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट की नगरपालिकेचा पैसा कसा वाचेल ह्याच्यावर आमचं लक्ष असणार आहे की जर नगरपालिकेच्या ज्याच्या इमारती आहेत त्याच्यावर सोलार पॅनल बसवून की जेणेकरून त्या सोलार पॅनल विजेचा खर्च कमी होऊन तो खर्चचे पैसे असतील त्याचा वापर आपण चांगल्या कामासाठी कुठे करू शकतो, हा अशा प्रकारचे प्रयत्न आम्ही करणार आहोत. तसं आपण बघितलं आतापर्यंत आपण बेसिक ज्या आपल्या मूलभूत गरजा आहेत त्यासाठीच आपण लढतोय. त्या सगळ्या सुविधा लवकरात लवकर पूर्ण व्यवस्थित आपण करणारच आहोत. तुम्हाला सांगू इच्छिते की आपल्याला करामध्ये सूट द्यायची, जो आपण घरपट्टी भरतो ह्याच्यामध्ये सूट देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही ते करणार आहोत की 500 स्क्वेअर, जसं मुंबईच्या धर्तीवर आपण बघतो मुंबई महानगरपालिकेने तिथे आपण करामध्ये सूट दिली आहे, तशाच प्रकारचं करामध्ये 500 स्क्वेअर मीटरच्या आतमध्ये जी घरं आहेत त्यांना आपण करामध्ये सूट देण्याचा आमचा निर्धार आहे. त्याचबरोबर असेल की घनकचरा सुधारण्यासाठी घराघरातून कचरा उचलला गेला पाहिजे, हे आम्ही काम करणार आहोत. त्याचमध्ये जे आम्हाला जे कुटुंब जो परिवार आम्हाला सहकार्य करेल की व्यवस्थित कचरा, ओला कचरा, सुका कचरा असं वर्गीकरण करून देणार आहे, त्यांना सुद्धा घनकचरा करामध्ये सूट देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. आणि त्याचबरोबर आता अंबरनाथमध्ये बघते की भटक्या कुत्र्यांची इतकी मोठी समस्या आहे, त्यासाठी आश्रय केंद्र, त्यांचे पण शेल्टर होम्स आम्हाला काढायचे आहेत, जेणेकरून त्यांचं पण, हे पण प्राणीच आहेत, त्यांची पण सुविधा होईल. आणि ज्यांना कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाची पण एक प्रक्रिया वेगाने गेली पाहिजे. आणि ज्यांना कोणाला मदत करायची असते की काही लोक असतात की जे बिस्किट वगैरे देतात, त्यांनी तिथे येऊन त्यांना मदत करावी. बरोबर, है ना. अशा प्रकारची बरीच कामं आहेत जी आम्हाला करायची. भारतीय जनता पक्ष आणि RPI आठवले गट युतीच्या उच्च शिक्षित उमेदवार चार्टर्ड अकाउंटंट सौ तेजश्री विश्वजित करंजुले पाटील यांना व त्यांच्या सहकाऱ्यांना कमळ निशाणी समोरचे बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा.